कसे आहे कास्तकार मित्रांनो, आनंदी आहात, बरा असाल. पाऊस पाणी चांगलं सुरू आहे. पावसासंगे तण पण वाढून राहिलेलं आहे. तर खूप अशा समस्या आहे कास्तकाराच्या. त्याच्यातल्याच एका समस्येचं समाधान करण्यासाठी आलेलो आहो मी इथं. रिअल फार्मिंग. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर बघू आपण. हा तणनाशक मारल्यानंतर बरेचसे कास्तकार पंप धुतात, तो अर्धा घंटा लावतात. निरमा टाक, हे कर ते कर. तर मी त्यासाठी एक जुगाड घेऊन आलेलो आहे. अगदी 5 मिनटात आपला पंप तणनाशक मुक्त विरहित होऊन जाईल. नंतर आपण कोणची फवारणी करू शकता त्याच्यावर. तर हे छोटीशी ट्रिक आहे. छोटंसं काम असते पण मोठं असते. आपण आता बघूया, डायरेक्ट मुद्द्यावर येऊ आपण. पंप कसा धुवायचा ते बघा. काहीच नाही याच्यात. मी आपल्याला वावरातली फक्त एक गोष्ट घ्यायची आहे, ती सांगतो आता मी समोर. व्हिडिओ चालू ठेवा, स्किप करू नका. कुठंही चांगली माहिती मिळणार आहे तुम्हाला. तर कसं असते मित्रांनो, काही गोष्टी असतात छोट्या पण खूप मोठ्या असतात. बघा, काहीच नाही करायचं आपल्याला. बांधावरची आपल्या एक मूठ माती घ्यायची आहे. माती पाण्यात मिसळून घ्यायची. अगदी सोपा प्रकार. कुठे निरमा गिरमा करताय तुम्ही, तर याला असं ढवळून घ्यायचं. बघा, तर पंपात टाकतो मी. चाळणी लावून असं चाळणी लावून टाकणे पाणी, नाही तर मातीचा गाळा बसला तर खूप प्रॉब्लेम आहे. बघा, काहीच नाही. असे 2-3 वेळा आपण 2-3 डबे टाकायचे असे मातीला कलून. गिरम्याच्या भानगडीत पडल्यापेक्षा हा साधा सोपा उपाय आहे. कोण्या कास्तकाराला माहीत असेल, कोणाला नसेल, त्यानं माहीत करून घ्या. हे चाळणी अशा तऱ्हेने तणनाशकाचं कसं असते मित्रांनो, मातीच्या संपर्कात आला, गढूळ पाण्याच्या संपर्कात आला की त्याचा असर खतम. हे लक्षात ठेवा. कधी बी तणनाशक फवारताना स्वच्छ पाणी वापरा. बघा, आता हे झालं. आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. तर 5 मिनटं व्हायचे आहे मित्र. पंप सफा झालेला आहे आपला. आता कुणाही पिकावर फवारणी केली तरी चालेल. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. रिअल फार्मिंग. मी तुमचा मित्र विशाल. धन्यवाद.